मालाडमधल्या जैन समाजानं राज ठाकरे यांची भेट घेतली। तुम्ही पांढरे पट्टे मारता आणि विनाकारण वाद निर्माण करत आहात। महाराजांच्या जिरोटोपावरच्या जैन समाजाच्या झेंड्याचं प्रकरण आहे। तुम्ही राजकीय पक्षाच्या नादी लागून आमच्यावर येऊ नका। आमची डोकी भडकली तर केवढं होईल? राज ठाकरे यांनी यावेळी थेट इशाराच दिला। तुमची माथी भडकली जात आहे, तर राज ठाकरेंनी हे विधान केलं। गेल्या 10 ते 12 वर्षात असे वाद कसे सुरू झाले? तुम्हाला काय वाटतं? वर दोन गुजराती बसलेत तर काही करू शकता का? मोदी शहांचं नाव न घेता राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं। आणि या भेटी संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, जैन समुदाय आणि राज ठाकरे यांची भेट झाली आहे, यामध्ये नेमकं काय काय चर्चा झाली? जैन समुदायाचं समाधान झालं का? राज ठाकरे काय म्हणाले? नक्कीच जैन समुदाय राज ठाकरेंना भेटायला आला होता। खरं तर काही दिवसांपूर्वी जिरेटोप महाराजांचा जो होता त्याच्यावर जैनांचा झेंडा फडकवण्यात आला होता आणि त्यानंतर हा वाद जो आहे तो वाढला होता। त्यानंतर खरं तर आज राज ठाकरेंची त्या सगळ्या जैन मंडळींनी भेट घेतली। यावेळेला राज ठाकरेंनी देखील त्यांचे चांगलेच खडेबोल जे आहेत ते त्यांना सुनावलेले पाहायला मिळतात। त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही उगाच मराठी माणसांची डोकी भडकवू नका आणि अशा पद्धतीची जर तुम्ही डोकी भडकवत असाल तर किती महागात पडेल तुम्हाला ह्याची तुम्हाला कल्पना आहे का? वरती गुजराती बसलेले आहेत याचा अर्थ असा नाही सरकारच्या नादी लागू नका, कुठल्याही पक्षावर येऊ नका। सगळे पक्ष सारखेच आहेत तुमच्यासाठी। तुम्ही बिझनेस करणारी लोक आहात, शांत कम्युनिटी आहे तुमची, त्यामुळे अशा पद्धतीचं वागणं योग्य नव्हे। अशा पद्धतीची समज जी आहे ती त्यांना दिलेली आहे राज ठाकरेंनी। त्यामुळे नेमकं आता यापुढे या प्रकरणात कशा पद्धतीने जैन बांधव घेत आहेत आणि कशा पद्धतीने एकंदरीत सगळं प्रकरण हे शांत होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच भाग्यश्री, त्यामुळे जैन समुदायाची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर तिकडे उद्धव ठाकरेंचा उद्यापासून